शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात खान दौलत डुलेत सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ। खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला। खान अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला खानाचा वार फुका गेला। खान यडबडला इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला वाघनखाचा मारा केला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली। पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला, कोकणही ताब्यात घेतले। सर्वत्र फक्त विजय दिसू लागला। हिंदवी स्वराज्य वाढू लागले। अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती। पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धी जोहरचे। सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला। या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त केली। समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशीद प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात। काय म्हणावे त्या धैर्याला। पावनखिंडीत 3000 गनिवंशी अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन घोडखिंड अडवून धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले। काय म्हणावे त्या शौर्याला। राजे लाख मिले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे। जा राजे जा, फक्त एक करा। विशालगडावर पोहोचल्यावर तोफेचे 5 बार द्या। तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनिम रोखून ठेवतो। पुरंदराच्या तहावेळी मुरारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर बादशाहकडून मनसब देतो असे आमिष दाखवणाऱ्या त्या दिलेर खानासमोर मुरारबाजी स्वराज्याच्या पायी वाहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात। काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला। पुढे राजांना आग्र्याला जावे लागले। तेथील औरंगाच्या मगरमिठीतून निष्ठून आल्यावर तहात दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले। काय म्हणावे त्या त्यागाला। ही मोहीम मॅच फत्ते करणार राजा। आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं। अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली। अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या। एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेक। स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली। अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या। एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची। ही मोहीम मॅच फत्ते करणार राजा। आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं। अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली। अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या। एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवराय। ही मोहीम मॅच फत्ते करणार राजा। आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं। अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली।
अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या, एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. चलो चलो 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी